अहो मगाशी खरं सांगा, सासूबाईंनी ऋतिक रोशन स्वतःच सांगितलं होतं का तुम्ही सांगितलं? नाही नाही, त्यांना विचार वाटलंच तर. काय हो, मी स्वतः आवडतं तुम्हाला ऋतिक रोशन? हा, आणि चित्रपट पण आवडतात? आवडतात. सुनबाई कशी आहे? चांगली. म्हणजे कशी? चांगली म्हणजे तिचं गुण बी चांगले. गुण चांगले? गुण चांगले, काम धंदा करते घरात. हा, घरात काम धंदा करते म्हणजे काय? म्हणजे काय, स्वयंपाक करते, पाणी भरते, भांडे घासते, कपडे धुते. काय एवढं कौतुक? मी काय सांगू? मी काय सांगू म्हणजे काय? तुम्हीच सांगितलं असणार माझं कौतुक करा म्हणून. किती घाबरलेत ते बघा तुम्हाला. नाही ना? काय कारण? आणि मुलाबद्दल काय? मुलगा चांगला आहे. चांगला आहे म्हणजे? माझा आहे तर मग माझ्यासारखा. अरे वा 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 वा. आता एक वाक्य तुम्हाला सांगतो. ते वाक्य इतरांना कोणालाही न कळत मिस्टरांना तुम्ही सांगायचं अभिनयाने. हा, तुमच्या मनातलं ते ओळखतात का बघूया. त्यांनी ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला, आणि सासूबाई तुम्ही ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. हे वाक्य. मला, मी तुम्हाला. थांबा. सोन्याची बांगडी. आई तुम्ही सांगा काय म्हणायचंय त्यांना. काय सांगतायत त्या प्रेमाने? मला सोन्याच्या बांगड्या. मला सोन्याच्या बांगड्या घ्या. अभिनंदन, आईने बरोबर ओळखलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला काही नाही, यांना अभिनंदन. सासूबाईंना तुम्ही मी मला कंगन नुसती ऍक्टिंग करत बसलात. हा, चला आता पैठणीचा खेळ, कारण पैठणी कोण जिंकणार ते बघू. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये आता 2 मुखवटे दोन्ही वहिनींच्या चेहऱ्यावरती आपण लावलेले आहेत, बांधलेले आहेत. खेळ सुरू झाल्यानंतर आधी तो स्टँड एका हातात घ्यायचा आणि मग एक एक रिंग उचलत जायची. पहिली लाल, मग पिवळी, मग भगवी, मग हिरवी आणि निळी, आणि मग तो स्टँड भरलेला स्टँड, रिंगनी भरलेला स्टँड अचूक पुढे असलेल्या त्या टपवरती ठेवायचा. अशा पद्धतीने सगळ्यात आधी हा खेळ ज्या वहिनी पूर्ण करणार, वहिनी मुखवट्याला हात लावायचा नाही. सगळ्यात आधी ज्या वहिनी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. काही घाई करून काही होणार नाही. टाळ्या. खेळाला सुरुवात झाल्यानंतर काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. गोंधळ होत होता, पण या खेळामध्ये धावपळीबरोबरच अचूक खेळण्यालाही महत्व होतं. आणि मग उपविजेत्या ठरल्या माने वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. बरं वहिनी, हीच होती ना पैठणी? आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी. जाधव वहिनींना झी मराठीकडून ही पैठणी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता खेळाचे नियम सुद्धा बदललेले आहेत. सोमवार ते शुक्रवार ज्या वहिनी जिंकतात त्या शनिवारी पुन्हा एकदा एकमेकींसमोर उभ्या ठाकतात. पुन्हा एक संधी मिळते आणि शनिवारी त्या 5 जणींमधून आणखीन एक विजेती जाहीर होते. त्या वहिनींचं स्वप्न कोणतं ते आपण जाणून घेतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आज जाधव वहिनी त्या शनिवारच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा अशाच एका नव्या कोऱ्या पैठणीसह 2 वहिनींना भेटण्यासाठी पुन्हा नव्या भागात आपण सज्ज होणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, आणि त्याचबरोबर हो काही वेळात सुरू होणारी कुंकू ही मालिका, कारण जानकी तुमची वाट बघते. आजचा भाग इथेच संपला. नमस्कार करतो. आशीर्वाद द्या. होम मिनिस्टर मध्ये सहभागी होण्यासाठी या पत्त्यावर संपर्क साधू शकता. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं. सहभागासाठी झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. zee@zenetwork.com. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. यासाठी टाईप करा ZMSGL स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर
आणि पाठवा 57575 या क्रमांकावर.